पानतस्त्याच्या माध्यमातून आपण लांजामधल्या जावडे या ठिकाणी आहोत। जावडे या ठिकाणातून आपण एक अननोन अशी लेणी आहे, समोर राजू कांबळे सर आहेत, यांच्या गाडीने आपण या भागात आलो आहे। हा असा संपूर्ण पठार आहे। इथे एक लेणी आहे, राजू सरांनी मला कालच सांगितलं की ही लेणी बघायची आहे। असं संपूर्ण परिसर आहे। पाहूया आपल्याला काय सापडत आहे पुढच्या म्हणजे काही मिनिटांवरती लेणी आहे कशी आहे ती आपण पाहणार आहोत। आजचा संपूर्ण प्रवास आहे। हा लेणी समूह कातळगाव, जावडे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी इथे असून लिकीचा झरा या नावाने ओळखले जातात। तसेच बोयरा, बुहेर किंवा पांडव लेणी या नावाने देखील ओळखल्या जातात। माणूस जेव्हा भटक्या अवस्थेतून स्थिर अवस्थेला जेव्हा प्राप्त झाला, म्हणजे आपण भटक्या अवस्थेत होतो आणि भटक्या अवस्थेतून जेव्हा आपण स्थिर अवस्थेला प्राप्त झालो, स्थैर्य जेव्हा निर्माण झालं, भटक्या टोळ्या जेव्हा पाणवठ्याच्या बाजूनी स्थैर्यता निर्माण केली, त्या स्थैर्यतेच्याच माध्यमातून आपण पुढे विकास पावला, मानवाचा विकास झाला असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आदरणीय भिक्खू संघ देखील पाणवठ्याच्या शेजारी आपली वसाहत निर्माण करून राहायचं। वसाहत नाही म्हणता येणार आहे, भिक्खू संघ आपल्या वर्षावसाच्या काळामध्ये राहण्यासाठी पाणवठ्याची जागेची निवड करूनच आपले स्थापत्य निर्माण केलं जातं। अशीच एक वास्तू आहे आज आपण जिथे आलेलो आहोत। पानतस्त्याच्या माध्यमातून आज आपण जिथे आलेलो आहोत ते असं ठिकाण आहे, ते लांजा या तालुक्यातील ठिकाण असून जावडे या गावाच्या शेजारी। तर हे पाणवठ्याचं ठिकाण आहे। मी तुम्हाला ते पाणवठ्याचं ठिकाण दाखवतो। अतिशय म्हणजे परिसर हा पूर्ण जांबा दगडांनी व्यापलेला आहे। पण भिक्खू संघाने म्हणजे आता निश्चित असं सांगता येणार नाही आपल्याला, म्हणजे शिल्प काही भग्न झालेले आहेत, पण त्यातून आपल्याला एक मात्र सांगता येईल की प्रचार आणि प्रसार, आपल्या मान्यतांचा प्रचार आणि प्रसार करणारा जो वर्ग होता त्यांची सेटलमेंट इथं होती हे आपण निश्चित सांगू शकतो। आणि ती जागा त्यांनी पाणवठ्याच्या शेजारी निवडली होती ह्याची खूणगाठ आपल्याला तुम्हाला मी दाखवतो। इथे संपूर्ण परिसर हा जो आहे, हा संपूर्ण परिसर आहे हा पूर्ण जांबा दगडांनी व्यापलेला आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही जर बघताय हा सगळं, तर ह्या पायऱ्या होत्या प्राचीन काळात, त्या लोकांनी कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि तिथे ती एक जागा देखील आहे, ती पण आपण बघूया। पण जे कोणी इथे सेटलमेंट होती, मानवीय सेटलमेंट, ज्यांनी प्रचार आपल्या मान्यतांचा करण्यासाठी जागा जी निवडली, जागेचा निवड त्यांनी अतिशय उत्कृष्ट ठिकाणी केलेलं आहे। मी ते तुम्हाला दाखवतो। ही ती संपूर्ण जागा आहे, अतिशय जबरदस्त अशी ही जागा आहे, जिला आपण पाणवठ्याची जागा असं म्हणू, अशी ती जागा आहे। अतिशय थंड जागा आहे, हिरवळीने व्यापलेली आहे। कोकण हा पूर्ण हिरवळीने व्यापलेलंच आहे, नो डाऊट। पण जे आपल्या मान्यता कोरण्यासाठी त्यांनी ज्या काही जागेची निवड केली ती अप्रतिम आहे, त्याच्याबद्दल सॅल्यूट आहे बॉस त्यांना। ही ते पाणवठ्याचं ठिकाण आहे आणि हे आजही तुम्ही जर नीट पाहिलं तर याच्यात कमळांच्या पानांची रेलचेल दिसते। तर असं त्यांनी जागा निवडलेली होती आणि या जागेतून त्यांनी आपला प्रचार आणि प्रसार करत होते। एवढं जबरदस्त असं हे ठिकाण आहे आणि आपल्याला आता हे दिसत आहे की इथे ते सेटलमेंट आहे, इथे ते कोरीव काम केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। तसंच इथे जर तुम्ही नीट निरखून पाहिलं तर इथे काही कोरीव काम केलेलं आहे, तसंच इथेही देखील कोरीव काम केलेलं आहे, याचा आपण शूट आहोत। ठीक आहे, असा हा संपूर्ण परिसर आहे। या परिसरामध्ये हा सगळा असा परिसर आहे, त्या परिसराच्या मध्ये हा आपल्याला, जसं आपण इतर ठिकाणी मोनोलिथिक दगडांमध्ये कोरलेल्या लेण्या बघतो, तसा हा दगड नसल्या कारणाने उपलब्ध दगडातून त्यांनी आपल्या मान्यता कोरलेल्या आहेत। हे असं एवढं जबरदस्त ठिकाण आहे। हा लेणी समूह लॅटराइट या दगडात कोरलेले असून ज्याला आपण जांबा दगड या नावाने ओळखतो। लेणी समूहाने जवळपास 11,256.51 स्क्वेअर मीटर या जागेतून कोरलेले आहे। तीन वेगवेगळ्या भागात त्या कोरलेल्या आहेत। 10 वेगवेगळी कोरीव कामे आपल्याला इथे पाहायला मिळतात। पानतस्ता आज तुम्हाला घेऊन आलेला आहे लांजा इथल्या जावडे या गावामध्ये।
जावडे हे अतिशय दुर्गम भागातला एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये एक छोटंसं सेटलमेंट आहे म्हणता येईल आपल्याला, की इथे कधी काळी कोरण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर यावर अनेकांनी काम देखील केलेलं आहे, पण ते अपरिचित असल्याकारणाने आपण तो बघायला आलेलो आहोत. तर काही गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर इथे आपण भुदरगडाचा जो व्हिडिओ बनवला, ज्याच्यामध्ये आपण पोखरदोंडी हे पाहिलं, त्याच स्थापत्याचा आपण म्हणू प्रकार तो इथे दिसतो. पण इथे आपल्याला मूर्ती दिसते, ती मी तुम्हाला आता मूर्ती दाखवतोय. तर पोखरदोंडी आपण जी पाहिली, त्या पोखरदोंडीमध्ये, दोंडी म्हणजे दगड, पोखर म्हणजे पोखरलेलं, तर त्या पोखरदोंडीच्या हिशोबाप्रमाणे त्याच धर्तीवरती इथे लेणी कोरण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता ही लेणी कोरण्याचाच प्रकार जो झालेला आहे तो आपल्याला इथे दिसतोय, पण आतमध्ये मात्र शिल्प दिसून येत आहेत. तर हे अतिशय युनिक असं शिल्प आहे, हे तुम्हाला पाहायला मिळतंय. आपल्याला सरळ सरळ दिसतंय, 4 हातांची ही मूर्ती आहे उभ्या अवस्थेतली. तिच्या नेसू आपल्याला दिसतोय, अंगावरचा अलंकार आणि अंगावरचे कपडे देखील दिसत आहेत. एका हातामध्ये चक्र आहे, डाव्या बाजूच्या, उजव्या बाजूच्या मागच्या हातामध्ये. तर डाव्या हातामध्ये आपल्याला सरळ सरळ आपण जर नीट निरखून पाहिला तर याच्यामध्ये शंख दिसतोय आणि इकडे आपल्याला चक्र दिसतोय. हे वस्त्र दिसत आहेत, अलंकार दिसत आहेत. अतिशय छान अशी ही मूर्ती आहे. तर आणि ह्याच्यामधलं कोरीव काम कोरलेलं आपल्याला दिसून येतं. इकडे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भिक्खू संघाचा वज्रयान पंथाचा मोठा प्रभाव आहे इथे. आपण अजूनही काही गोष्टी समजून घेऊया. कुठल्या निकषावर जाण्याआधी इथल्या काही गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊया. तर हे एक शेवटचं इथलं आहे, म्हणून आपण इथून सुरुवात करतो. बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी पुढे दाखवतो. हा या लेण्यांचा हा परिसर आहे. अतिशय शांत असा हा परिसर आहे. इथे कोणी नाही आहे. मी आणि माझ्यासोबतचे राजू सर आहेत, आम्ही ते दोघेच जण इथे आलेलो त्यांच्या कारने. ही असं संपूर्ण तो परिसर आहे आणि ही ती जागा आहे जिथे ती आपल्याला बघायला मिळते. तर हे स्थापत्य कोरण्याचा प्रयत्न झालेला आहे, हे स्पष्ट आपल्याला दिसून येतं. हे आपण बघणं गरजेचं आहे. तर कोकणात देखील अशा काही वास्तू आहेत ज्या आपण शोधून पाहणं गरजेचं आहे. इथले काही मंडळी आहेत ते याच्यावर काम करत आहेत. आपण पुढच्या काही गोष्टी समजून घेऊया. एक अतिशय युनिक अशी मूर्ती आपण आता पाहणार आहोत, जी बरोबर त्या मूर्तीच्या मी बाजूला आलेली आहे. ही शोधत असताना ही आपल्याला दिसली आहे. एका म्हणजे तुम्ही सगळ्यांनी नक्कीच तिच्यावर कमेंट करून सांगा की नक्की तुम्हाला काय वाटतं. तर ही मूर्ती आहे ती. कमरेवर हात ठेवून आहे. तिचा नेसू आपल्याला दिसतोय. भग्न जरी झालेला असला, जरी जांभा दगडात ती कोरलेली असली तरी तिच्या अजून काही फीचर्स जे आहेत ते आजही दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे, रंग नाही लावायला पाहिजे, पण रंग आपण लावून त्याला ना त्याचं प्राचीनत्व आपण नष्ट करतोय. तर हे आपल्याला दिसते ही मूर्ती. ही अतिशय जबरदस्त अशी मूर्ती आहे. हिला 3 चेहरे आहेत. आता हे कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळतं हे नक्की सांगा. आणि ही कोणाशी रिलेट करते मूर्ती हे तुम्ही आता सुज्ञ आपले जेवढे पण ऑडियन्स आहेत त्यांनी नक्की सांगा हे कोणाची मूर्ती आहे. अशी एका सेपरेट दगडात कोरलेली मूर्ती आहे. तुम्ही नक्की ही मूर्ती सांगा. हा तो संपूर्ण परिसर आहे ज्याच्यामध्ये ही ती ओके. आणखीन ही ती जागा आहे. हा संपूर्ण परिसर आहे. या परिसरात आपल्याला या 2 मूर्त्या पाहायला मिळतात. आणि इथून पुढे असं इकडून वर चढलो की इथून पायऱ्या दिसतात आपल्याला. आणि त्याच्यातून तिकडे एक कोपऱ्यामध्ये ती महत्त्वपूर्ण एक लेणी आहे. आणि त्याच्यामध्ये काही मूर्त्या कोरलेल्या आहेत, त्याही आपण पाहणार.
हा संपूर्ण तो परिसर आहे। या परिसरामध्ये त्या लेण्या कोरलेल्या आहेत आणि आपण आता इथल्या काही गोष्टी आहेत हे त्या ह्या ज्या पायऱ्या आहेत या लेणीकडे येणार आहे त्या प्राचीन पायऱ्या दिसत आहेत आपल्याला। प्राचीन पायऱ्यातून आपण इथे उतरू शकतो आणि इथून उतरल्यानंतर मग त्या लेणी परिसरात आपण उतरतो खाली। ठीक आहे, हे आपल्याला खाली उतरण्यासाठीचा मार्ग आहे। ह्या पायऱ्या आहेत आणि ह्याच्याच लगतला बरोबर बाजूला ते त्या लेण्या कोरलेल्या आहेत। ठीक आहे, आता त्या मी तुम्हाला दाखवतो। आपण तिथे होतो, तिथून उतरलो, खाली आलो आणि खाली येऊन मग नंतर आपल्याला हे इथे काही त्यांनी मान्यता त्यांच्या होत्या त्या कोरलेल्या आहेत। त्या मान्यता आपल्याला या अशा वर बघायला मिळतात आणि याच्यासाठी व्यवस्था त्यांनी सेपरेट व्यवस्था केलेली आहे। इकडे पुन्हा तेच कमरेवर हात दिलेल्याने 4 हात आहेत। इथे ते अधिष्ठान दिसते, ती स्त्री आहे, ती वंदन आपल्याला अशा स्त्रीचं अंकन आपल्याला बरोबर कार्ला लेणीच्या बाहेर आपल्याला दिसतं। जे मनोभावे वंदन करणारा जो युगल शिल्प आहे त्याच्यातली ही स्त्री शिल्प त्याच्याशी रिलेट करते। कारल्यावरती हे आपल्याला चांगल्या प्रकारे पद्धतीने बघायला मिळतं आणि इथे ते 2 युगल आहेत इथे। तर हे हत्तीवर बसलेले आहेत। स्त्री आणि पुरुष समानतेचं जे प्रतीक आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि इथे स्त्री आणि पुरुष जे आहेत हत्तीवरून चाललेले आहेत हे पुन्हा आपल्याला कार्ला लेणीवर बघायला मिळतं। कार्ला लेणीवर जे लेणी आहेत त्या कार्ला लेणीच्या मुख्य चैत्यगृहाच्या मध्ये जे स्तंभ आहेत त्या स्तंभांवरती, चैत्यगृहाच्या स्तंभांवरती स्त्री आणि पुरुष तयार होऊन सजून धजून आत्ताच नुकतेच स्तूपाला वंदन करण्यासाठी ते निघालेले आहेत असं आपल्याला तिथे पाहायला मिळतं। जे आपल्याला बरोबर चैत्यगृहाच्या जे स्तंभ आहेत, ज्या स्तंभांवरती शीर्षस्तंभ आहे त्या शीर्षस्तंभावर आपल्याला कार्ला लेणीच्या शीर्षस्तंभावर आपल्याला त्या पाहायला मिळतात की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री आणि पुरुष हे आत्ताच स्तूपाला वंदन करण्यासाठी निघालेलं आपल्याला पाहायला मिळतं। हे अतिशय महत्त्वाचं ते शिल्पांकन आहे, आपण ते पाहिलं। आता नो डाऊट की हे म्हणजे इथे शैव पंथाचा सुद्धा प्रभाव होता हे आपल्याला पाहायला मिळतं। मी तुम्हाला ते दाखवतो। वैष्णव पंथाचा इथे प्रभाव होता, ते आता शिल्प दाखवतो मी। इथे थोडं वरच्या भागात आहे, जीर्ण झालेलं आहे, पण ते पाहणं गरजेचं आहे। संपूर्ण इथे आपल्याला सरळ सरळ नाग दिसत आहेत, नागांच्या वर झोपलेले हे दिसतंय आपल्याला। आपण ते नीट निरखून पाहिलं तर लक्षात येतं आपल्याला। शिल्प थोडं जीर्ण झालेलं आहे, आपण दुर्लक्ष करतो। बौद्ध असो अथवा नसो किंवा कोणत्याही मान्यता असू द्या, पण त्या संवर्धन करणं आपल्याला गरजेचं आहे। इथे ते सगळे गण दिसतात खाली बसलेले, या स्त्रिया आहेत जे वंदन करतायत, वंदन करताना आपल्याला दिसत आहेत। हे इकडे डोक्यावर काहीतरी घेतलेलं दिसतंय, हे इथे नागावर झोपलेलं आपल्याला क्लिअर कट दिसतंय। इथे तो नागफणा आहे वरच्या भागातून आणि इथे ती पहुडलेली जे मुख्य शिल्प आहे ते दिसते आपल्याला। तर हा पाण्याचा मारा सतत इथून वर होतोय, वरून सतत पाण्याचा मारा होतो आणि त्याच्या बरोबर खाली हे शिल्प आहे जे आपल्याला जांबा दगडात कोरलेलं आहे। खूप कमी शिल्पांकनं आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यातलं हे महत्त्वपूर्ण शिल्पांकन आहे। हे आपण वाचवणं गरजेचं आहे, संवर्धन होणं गरजेचं आहे, कारण हे नष्ट झालं तर इथल्या मान्यता काय होते आपल्याला कळून येणार नाही। त्याच्यासाठी हे सगळं वाचवणं गरजेचं आहे। तर ह्याच्यानंतर आपण इथे पुढे देखील काही शिल्प आहेत ती पाहणार आहोत, ती आपण आता पुढे जाऊन तिकडून आपण असं आलो की हा सगळा परिसर आहे, त्या पायऱ्यात प्राचीन काळातल्या राजू सर बसलेत, मला जे घेऊन आलेत ते तिथे बसलेत। ही नव्याने तयार केलेलं गावकऱ्यांनी तयार केलेल्या ह्या जागा आहेत, पण जुना इकडे यायला ज्या पायऱ्या आहेत प्राचीन काळातल्या त्या इथून आहेत। इकडून आपल्याला खाली यावं लागतं। इथून आल्यानंतर लगेचच इकडे येतो। तर इकडे आल्यानंतर ना हा संपूर्ण परिसर आहे, आपण तुम्हाला मी दाखवला तो परिसर असा आहे। आणि आपण जेव्हा लगेचच येतो ना या खाली आल्याबरोबर इथे नागाच्या अधिष्ठानावर बसलेलं एक शिल्प दिसतंय ज्याच्या डोक्यावर नागफणा आहे आणि हे बरोबर आपल्याला असं नागशिल्प जे आहे ना आपल्याला औरंगाबाद म्हणजे आजचा छत्रपती संभाजीनगर इथल्या घटोत्कच लेणीवरती ते नागशिल्प बघायला मिळतं। ते इथे आहे एका कोपऱ्यामध्ये, हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं। हे पण जीर्ण होत चाललेलं आहे, तर हे वाचवणं गरजेचं आहे। त्याला वाळू देखील म्हणजे तो नष्ट
हे आपण वाचवलं पाहिजे, गरजेचं आहे. ही आपली सांस्कृतिक ठेव आहे. मान्यता कोणाच्या कुठल्याही का असेना, पण ते वाचवणं गरजेचं आहे. हे वाचलं पाहिजे. सगळं हे वाचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे हा इथलं कोरीव काम झाल्यानंतर हे तुम्हाला नीट चौकट त्यांनी तयार केलेली हे दिसत असेल. ही चौकट आहे, ही इथून अशी चौकट आहे. याच्यात झाड उगवलं आहे आत्ता. मी जेव्हा सरांशी बोललो, राजू सरांशी, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे झाड महत्त्वाचं आहे आणि हा सहजासहजी उपलब्ध होत नाही झाड, तर त्याच्यासाठी हा झाडही वाचलं पाहिजे. नैसर्गिक संवर्धन देखील झालं पाहिजे निसर्गाचं. ही इथपर्यंत त्यांनी ते कोरलेलं आपल्याला दिसून येतं आहे. पण पुढे आपण जर पोखरधुंडी जर बघितली कोल्हापूरच्या भागांमध्ये, भुदरगडाच्या बाजूला सुभाष देसाई सरांनी ती शोधली होती. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो मी लिंक त्याची देत आहे वरती. त्याच्यामध्ये मी वर इथे कुठेतरी तो कार्डमध्ये देईन ती याची लिंक, किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक असेल, जाऊन तुम्ही सर्च करा सगळ्यांनी. ती पोखरधुंडी म्हणून जे आहे त्याचा आपण व्हिडिओ केलेला होता भुदरगडाचा, आणि तिथे चैत्यगृह देखील भेटलेला. पोखरधुंडीची आठवण करून देणारा हा संपूर्ण स्थापत्य आहे. आणि हे जनरली सगळ्याकडे बघायला मिळतं. हा अधिष्ठान आहे. या अधिष्ठानावरती हे नंतर आणून ठेवलेलं दगड आहे. हे खूप ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की हे आणून आपल्या मान्यता ठेवणं हे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. तर हे इथं अधिष्ठान असतं. हे त्या अधिष्ठानावर दिसून येतं की काय हे आहे. आणि ही चौकन आहे. आणि लेणीला इजा पोचवणारं जे पाणी जे आहे त्याचं आतमध्ये उतरलेलं आहे हेही आपल्याला दिसून येतं. ते हे दिसतंय. ह्याला संवर्धन करण्याचा प्रयत्न झाला तेही दिसतंय आपल्याला, है ना. पावसाचं झिरपलेलं पाणी सरळ सरळ आत येतंय आणि ते लेणीला इजा करते हे आपल्याला दिसतंय. तर हे वाचवणं गरजेचं आहे. वाचली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आपलं जे काही स्थापत्य आहे, जे काही इथली या वास्तू आहेत, कोणाचे का असे ना, कुठल्याही मान्यता का असे ना, पण ते वाचवणं गरजेचे आहेत. आता आपण इथे एक स्थापत्य आहे, जीर्ण झालंय पूर्ण, पण तेही समजून घेऊया. ते जीर्ण झालेल्या स्थापत्यातून पण बऱ्याचशा काही गोष्टी दिसून येतात. शैव पंथ, वैष्णव पंथाचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव दिसून येतो. पाहूया काय काय दिसतंय. तर आपण कानेरीवरती, तुम्हाला माहिती आहे कानेरीवर आपण बऱ्याच वेळेला व्हिडिओ बनवलेले आहेत. कानेरीवर जसे हवेतून उडत येणारे गंधर्व यक्ष दिसतात, तसंच गंधर्व यक्ष इथे देखील दिसतोय. चेहऱ्यासारखा इथे हे दिसतोय. इथे हा धड दिसतोय. हे वर हात उगारलेला दिसतोय आपल्याला. हा चेहरा आहे. हा दगड जो आहे तो बेसाल्ट दगड नसल्या कारणाने जो त्याच्यातली म्हणजे उल्केतून आपल्या दगडातून वाफ बाहेर पडल्या कारणाने त्याचे जे बबल्स आहेत, त्या बबल्समुळे हे सगळं दगड जो आहे तो खराब आहे. आणि त्याच्यामुळे इथे शिल्प कोरण्यासाठी, म्हणून आपल्याला कोकणामध्ये जास्त शिल्प पाहायला नाही मिळत, कारण दगडांचा पोत आहे तो अतिशय निकृष्ट असल्या कारणाने, म्हणजे हा जांबा दगड हा कोरण्यासाठी चांगला नसल्याने इथे आपल्याला शिल्पांकन पाहायला मिळत नाही. हे एक शिल्प आहे. हे आता नक्की आपल्याला त्याच्यावर रिसर्च करणं गरजेचं आहे. आपण त्याच्यावर अभ्यासून ते शिल्प काय ते मांडू. आणि जे मुख्य मी तुम्हाला सांगितलं, वज्रायन पंथाचा जो आपल्या वैष्णव पंथाचा जो हे आहे तो प्रभाव इथं दिसून येतो सरळ सरळ. हे ते शिल्प आहे जो आपण आत्ता मगाशी खालून दाखवला, तो हा संपूर्ण शिल्प आहे. हा तो शिल्पपट आहे. गण दिसत आहेत इथे, गण दिसत आहेत. हे आपण उपासक गण दिसत आहेत इथे, संपूर्ण आहेत, मनोभावे वंदन करतायत असं सगळं दिसून येतं आपल्याला. हे ते सगळं शिल्प आहे. हे एवढं मोठं शिल्प आहे. हे सगळं ते शिल्पांकन दिसत आहेत. तर पाणथस्थच्या माध्यमातून त्या अपरिचित ठिकाणी नेहमीच जात असतो. तर मी आज लांजामध्ये होतो. तर मला लांजामधलेच राजू सर आहेत. राजू सर मला घेऊन आले आणि त्यांनी हे दाखवलं. कांबळे सरांना माझं आणि राजू सरांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी ही लेणी दाखवण्यासाठी मला ते स्वतःच्या गाडीत बसून घेऊन आलेत. आम्ही आज इथपर्यंत आलो आहे. ह्या त्या प्राचीन पायऱ्या आहेत. ह्या त्या पायऱ्यांवरून येणं जाणं होत होतं. त्या या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या माध्यमातूनच या स्थापत्यावर आपल्याला येणं शक्य होत होतं. तर ह्या त्या पायऱ्या आहेत. ह्या प्राचीन काळातल्याच पायऱ्या आहेत. आणि इकडून पूर्ण प्रचार आणि प्रसार आपला करण्यासाठी ते जात असत. आता कोणत्या मान्यता होत्या त्या आपल्याला नक्की अभ्यासाअंती कळून येतं. तर हा संपूर्ण परिसर आहे. आणि
आपण पाणथस्तीच्या माध्यमातून असंच पुन्हा कुठल्या तरी एका अपरिचित ठिकाणी जाणार आहोत. असंच अपरिचित ठिकाण आपण शोधून काढणार आहोत. भेटूया पुढच्या प्रवासात.